नमस्कार नाही डायरेक्ट धमाका. वेलकम टू माय चॅनेल. आज मी तुम्हाला या सुंदर ब्लाऊज पीसचा काय उपयोग होतो ते दाखवते. तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघाच की ब्लाऊज पीस काय जादू करतो. आपल्याकडे असे खूप ब्लाऊज पीस असतात की जे दिसायला छान असतात म्हणून आपण ठेवलेले असतात. त्यातला कुठलाही एक तुम्ही घ्या. माझ्याकडे हा असा ग्रीन कलरचा थोडासा कडकमधला होता म्हणून मी तो घेतला आहे. तर आता हा मला बॉक्स जो दिसतो आहे तो गिफ्ट करायचा आहे एक ठिकाणी, त्यामुळं मला त्याला गिफ्ट रॅपिंग करायचं आहे. तर आता व्हिडिओत दिसतं आहे तसं मी दोन्ही साईडचे 2 टोकं घेतलेत आणि त्याला असे व्यवस्थित चुन्या पडतील असे थोडेसे व्यवस्थित हातामध्ये ॲडजस्ट करून घेतले आणि त्याला आपल्याला एक गाठ मारायची आणि ती एक गाठ मारून छान ते चुन्या पडलेत की ते व्यवस्थित पहा, परत आणखी एक गाठ मारा म्हणजे ते पॅक राहील. आणि आता गाठ मारल्यानंतर ते जे दोन्ही टोकं आहेत ते व्यवस्थित तिथे ॲडजस्ट करून घ्या आतल्या बाजूने आणि आता म्हणजे ते दिसणार नाही टोक. आता दुसऱ्या साईडचे पण दोन्ही टोकं व्यवस्थित चुन्या पाडून हातामध्ये घ्या आणि त्याला गाठ मारायची. या चॅनेलवर असेच नवनवीन व्हिडिओ येत राहणार आहेत. युनिक असे असतील ते तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर पहा तुम्ही व्हिडिओत दिसते तसे मी व्यवस्थित हातामध्ये चुन्या पाडून ते गाठ मारते आहे. तर तुम्हाला जसं आवडेल तसं की ते आपलं गिफ्ट बॉक्स ॲट्रॅक्टिव्ह दिसेल अशा पद्धतीने गाठ मारून त्याच्यावर काही लेस किंवा तुमच्याकडे काय त्याला ॲट्रॅक्टिव्ह करता येईल असं एखादं फूल काय चिकटवता येईल तसं चिकटवा. आपलं गिफ्ट पॅकिंग असं असावं की समोरची व्यक्ती तो गिफ्ट बॉक्स पाहूनच खुश होईल. आणि व्हिडिओच्या शेवटी तर मी दाखवलंच आहे, तुम्ही पण नक्कीच खुश व्हाल. तर आज मला एका फंक्शनला जायचं होतं त्यामुळे मी गिफ्ट पॅकिंग करतच होते. त्यामुळं मला वाटलं की हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करावा की जेणेकरून तुम्ही ज्यांना गिफ्ट देताल ते पण खुश होतील. आणि तुमचा जर गिफ्ट बॉक्स छोटा असेल तर तुम्ही यातलाच छोटा तुकडा कट करून त्याला पॅकिंग करू शकता आणि उरलेलं कापड तुम्हाला कधीही दुसऱ्या गिफ्ट बॉक्सला पॅकिंग करायला उपयोगी येईल. आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय तसं मी ते शेवटचे जे 2 टोक राहिले होते ते गाठ आतमध्ये व्यवस्थित ॲडजस्ट करून जे दिसणार नाही वरती असं घालते आहे. आणि मी काहीच स्टेपलर किंवा ग्लू काहीच वापरलेलं नाही आहे. आणि तुम्ही पाहिलं होतं तर सुरुवातीला जो बॉक्स होता आणि आत्ता जो दिसतो आहे तो म्हणजे अगदी क्यूट, अगदी सुपर से ओपर. तर मग तुम्ही हा बॉक्स पाहत राहा. मी जाते आवरायला, मला फंक्शनला जायचं आहे. तोपर्यंत तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि रिझल्ट एन्जॉय करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्मार्ट राहा, स्टायलिश राहा, एन्जॉय करा, खात राहा.